त्या व्यक्तीकडे कधीच खोटे बोलू नका जो तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि त्या व्यक्तीवर कधीच विश्वास ठेवू नका जो तुमच्याशी खोटं बोलतो. प्रत्येक हृदयात काही वेदना असते, केवळ अभिव्यक्तीचे मार्ग भिन्न असतात. काही जण त्यांच्या डोळ्यात लपवतात, तर काही त्यांच्या हास्यात लपवतात. काळजाची प्रत्येक जखम भरून येते, कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा. कर्तव्याची दोरी मनाच्या पतंगाला नसेल तर तो कोठेही फडफडत जातो. काय करायचे आहे हे ठरवणे जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच काय करायचे नाही हे ठरवणे सुद्धा महत्त्वाचेच आहे. बघा, कधीकधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल, तरीही तुम्ही जगण्यातील आशा सोडू नका. आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्या मागे कुणी येवो वा ना येवो, जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे. उदात्त ध्येयासाठी केलेले कोणतेही बलिदान वाया जात नाही. ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते, तर त्यांच्या आशीर्वादाची अपेक्षा बाळगायची असते. आदर असेल त्यांच्याबद्दल प्रेम असणे जरुरी नाही, परंतु जर प्रेम असेल तर त्यांच्याबद्दल आदर असणे फार महत्त्वाचे आहे. आजकाल नातीसुद्धा तराजूत तोलायला लागली आहेत. प्रेम कमी आणि मतलबी जास्त चालायला लागली आहेत. झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण निसटून जावा, तसे हळूहळू आयुष्य निसटून चाललंय, आणि आपण उगीच या भ्रमात आहोत की आपण वर्षावर्षाने मोठे होत चाललोय. वेळ, तब्येत आणि नाती या 3 गोष्टी अशा आहेत की त्यांना किमतीचे लेबल नसते, पण त्या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी आहे ते. मुंगी तांदळाचा दाणा घेऊन आनंदाने निघाली, पण तितक्यात वाटेत तिला डाळीचाही दाणा दिसला. मुंगी मनात म्हणाली, क्या बात है देवा, तू भाताची सोय केलीच होती, आता वरणाचीही सोय झाली. पण एका वेळी दोन्ही दाणे उचलणे मुंगीला शक्य नसल्यामुळे ती खिन्न झाली. तेव्हा कबीर म्हणाले, वेडाबाई, तुला दोन्ही गोष्टी नाही मिळणार. तुला भात हवा असेल तर वरणाचा त्याग करावा लागेल, आणि वरण हवे असेल तर भाताचा त्याग करावा लागणार. आपल्या जीवनातही कधीकधी असेच होते. एक चांगले मिळाले तर दुसरे चांगले सोडावे लागते. विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो. फक्त सूर्य चमकण्यामुळे पहाट होत नाही. म्हणून आवडतं मला त्या लोकांना सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला, जे माझ्यासमोर नसून सुद्धा माझ्या मनाच्या अगदी जवळ आहेत. तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते. जर आपल्याला गुलाबासारखं बहरायचं असेल तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायलाच हवी. जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे. तेव्हा ती गमावू नका. नेहमी आनंदी राहा, हसत राहा आणि हसवत राहा. आनंदी राहण्याचा सुंदर उपाय आशा देवाकडे ठेवा, सर्वांकडे नाही. नाही कुणाचे फेकलेले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे. मला फक्त माझ्या नशिबात लिहिलेले मिळू दे. हे सुद्धा नाही मिळालं तरी काही दुःख नाही, पण मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे. कालचा दिवस कोणी पाहिले आहे, मग आजचा दिवस का गमवायचा? ज्या क्षणी हसू शकतो त्या क्षणात रडायचं का? मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे. माणसाने ती करायला शिकलं पाहिजे. जिथं जिथं तडा जाईल तिथं तिथं जोड देता आला की कुठलंच नुकसान होत नाही. तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते. काही शब्द असतातच असे की ते नेहमीच ऐकावे असंच वाटतं. काही नाती असतातच एवढी गोड की ती कधी संपूच नये असंच वाटत असतं. आणि काही माणसं असतातच एवढी आपली की ती नेहमी आपलीच असावीत असंच वाटत असतं. जगातलं कटू सत्य हे आहे की नाती जपणाराच
नेहमी सर्वांपासून दुरावला जातो. तसे असले तरी ही नाती जपण्यातच खरा आनंद आहे. आठवणी ह्या खोडकरच असतात, तेव्हा पाठीमागून विरोध करतात. जो झाडाचा आधार घेतो त्याला सुखसावली लाभते. नेहमी चांगल्या व्यक्तींच्या सहवासात राहणे योग्य. वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे, पण मला मात्र स्वप्नातलीच दुनिया. असे हृदय तयार करा की कधी तडा जाणार नाही. असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही. असा स्पर्श करा की त्याने कधी जखम होणार नाही. आणि अशी नाती तयार करा की त्याचा कधीच शेवट होणार नाही. क्रांती कोठेही झाली तरी ती पहिल्यांदाच मनातच होते. तुम्ही तुमच्या सवयी बदलून तुमचे भविष्य बदलू शकता. एखाद्याला दुःखातही हसणे जमले तर नक्की समजा की त्याला आयुष्य कळले. भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं, पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे हे जो समजला तोच या संसारातील खरा सुखी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. आयुष्य गोड आहे, फक्त समोरच्याला त्रास होईल असं वागू नका, तर समोरचा आनंदी कसा होईल हे समजून वागा. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वाचा असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. फ्रेंड्स, तुम्हाला माझे आजचे विचार आवडले असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.